चटपटीत आप्पे म्हटले की सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आणि त्यातही ते भिजलेल्या डाळ तांदळाचे आप्पे असतील तर विचारायलाच नको। चला तर मित्रांनो, मग आज बनवूया नुसत्या सुगंधानेही तोंडाला पाणी सुटेल असे चटपटीत आणि खमंग डाळ तांदळाचे आप्पे। आप्पे बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला 2 वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत, त्यासोबतच अर्धी वाटी चना डाळ, पाऊण वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे। त्यासोबतच आपल्याला 1.5 चमचा मेथी दाणा घ्यायचा आहे। आता या सर्वांना व्यवस्थित धुवून 7 ते 8 तासांसाठी आपल्याला भिजत घालायचं आहे। 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ व्यवस्थितपणे भिजल्या गेलेले आहेत। आता आपल्याला अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहेत। पोहे 5 मिनिटं व्यवस्थितपणे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पोहे व्यवस्थितपणे भिजल्या गेलेले आहेत। आता हे पोहे आपण डाळ तांदळाच्या मिश्रणात एकत्र करून घेऊया। आता या मिश्रणाला आपल्याला व्यवस्थितपणे दळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी याला व्यवस्थितपणे दळून घेतलेलं आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवून हे मिश्रण 7 ते 8 तासांपर्यंत आपल्याला भिजू द्यायचं आहे। 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं जाळीदार आणि खमंग असं आप्यांचं पीठ अगदी तयार आहे। कुठल्याही प्रकारचा इनो आणि सोडा न घालता देखील हे बॅटर एवढं फुलून आलेलं आहे। आता आपल्याला जसं जसं लागेल तसं तसं आपण हे पीठ एका वाटीत काढून घेणार आहोत। आता हे पीठ मी एका वाटीत काढून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे, त्यासोबतच 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 बारीक चिरलेले कांदे आणि त्यासोबतच 2 बारीक चिरलेले टोमॅटो मी यामध्ये घालणार आहे। तुम्हाला ज्या भाज्या हव्या असतील त्या तुम्ही यामध्ये घालू शकता। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपलं आप्यांचं बॅटर अगदी तयार आहे। आता आपण काय करणार आहोत, आप्यांचं भांडं घ्यायचं आहे, त्याला व्यवस्थितपणे 2 ते 3 मिनिटं गरम होऊ द्यायचं आहे। गरम झालं की त्यामध्ये तेल सोडायचं आहे। आता हे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण आप्यांचं मिश्रण ॲड करणार आहोत। आप्यांचं मिश्रण आपण टाकून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, झाकण लावून हे आप्पे 2 ते 3 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर आपल्याला भाजू द्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे आप्पे आता आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत। आप्पे आपल्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मी आप्पे दोन्ही बाजूंनी भाजून घेतलेले आहेत। आपले चविष्ट आणि रुचकर असे आप्पे तयार आहेत। हे आप्पे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत देखील हे आप्पे अप्रतिम लागतात। लहान मोठे सगळे अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी तुम्ही देखील नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।